त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियौ वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यत्नं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 विठ्ठल गज तालला चंद्रभाग चातरी 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 दादी जिंदू कतली नवार करी दादी जिंदी कतली नवार करी विठ्ठल विठ्ठल गज तालला चंद्रभाग चातरी 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 बोला पुंडरीक वरदे पार्वती पते हर हर महादेव श्री पंढरीनाथ महाराज की जय श्री नवदुर्गा माता की विठ्ठलाच्या दर्शनाला दिंडी चालली चालली विठ्ठल
तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम दिंडी चालली दिंडी चालली 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 दिंडी चालली दिंडी चालली दिंडी चालली दिंडी चालली चालली दिंडी चालली दिंडी चालली विठुरायाच्या नगरी दिंडी चालली विठुरायाच्या नगरी दिंडी चालली दिंडी चालली दिंडी चालली दिंडी चालली 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 दिंडी चालली दिंडी चालली विठुरायाची आस धरून आले वारकरी विठुरायाची आस धरून आले वारकरी विठ्ठल विठ्ठल गाऊनी नातू लागले वारकरी विठ्ठल विठ्ठल गाऊनी नातू लागले वारकरी चालली दिंडी चालली दिंडी चालली दिंडी चालली दिंडी चालली दिंडी चालली ज्ञानोबा तुकाराम 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 विठ्ठल कुमारी विठोबार कुमारी 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 गजर होतो नामाचा गजर होतो नामाचा पांडुरंग हरी विठ्ठला गजर होतो नामाचा पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल म्हणता अवघी गोंधळाला रमला विठ्ठल विठ्ठल म्हणता अवघी गोंधळाला रमला विठ्ठल विठ्ठल म्हणता अवघी गोंधळाला रमला विठ्ठल विठ्ठल म्हणता अवघी गोंधळाला रमला
आपल्या प्रत्येक अनुभवातून दुसऱ्यांना कसं जगण्यासाठी प्रेरित करावं असा प्रत्येक संतांचा आज इतिहास तुमच्या आमच्या समोर आहे. आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वरी लिहिली आणि संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरी, चोखामेळा, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी अशा विविध संतांनी आपल्या लेखणीतून, आपल्या अभंग वाणीतून ते रचलेले जे अभंग जे आहेत त्या अभंगातून आज हा संपूर्ण संत परिवार जो आहे, वारकरी जो समाज जो आहे, आज सातत्यानं आपलं भरीव योगदान या कलेच्या बळावर आज देताना आपण बघत आहोत. काय गरज होती की तामिळनाडूच्या त्या किंवा काश्मीर पर्यंत किंवा अख्खा जो महाराष्ट्र जो आहे, कर्नाटक जो आहे, अशा विविध ठिकाणी होऊन वारकरी संत संप्रदाय समाज आज त्याच विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूर पायीवारी करतो. कित्येक दिवस लागतात आणि म्हणूनच सातत्यानं मी म्हणत आलेलो आहोत. आणि खरोखरच विठ्ठल एखाद्या वेळा त्या पंढरपूरच्या मंदिरात त्या गाभाऱ्यात असणार, परंतु विठ्ठलाचं रूप घेऊन आज प्रत्येक रस्त्यावर जे वारकरी समाज जो आहे, तो वारकरी समाज आपल्या प्रेम भावनाने तोच विठ्ठल त्यांच्याच रूपाने आज आम्हा सर्वांना आज दर्शन देण्यासाठी येत असतो. मी वास्तविकता माझ्या भाषणात म्हणतो आहोत की एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यात देव आहेत, पण आपत्कालीच्या परिस्थितीत कधीही देव त्या मंदिराच्या गाभाऱ्यातून चालत येऊन आपल्याला कधीच हात देत असतो. तुम्हाला आलेल्या संकटावर किंवा तुम्हाला अनेक प्रसंग एवढ्या आयुष्यामध्ये येताना आपण बघतो आहोत, परंतु देव कोणाच्या तरी रूपानं तुम्हाला सातत्यानं मदत करायला, सातत्यानं हात द्यायला असतो आहोत. आणि म्हणून रस्त्यावर कितीतरी अपघात होतात आणि म्हणून अशाच तऱ्हेने देव त्या मंदिराच्या गाभाऱ्यात त्यांची मूर्ती जर असली तर त्यांचा जो प्रवास जो आहे तो आजच्या ह्या सान्निध्यात निर्माण झालेला आहे. आणि म्हणूनच माशल सारख्या नगरीत आज मला वाटतं पहिल्यांदाच हा दिंडी महोत्सव इथं संपन्न होत आहे. मी कसं आहे, मला कसं वागायचं आहे, हा सुद्धा प्रत्येक अभंग वाणीतून सुद्धा आज काही गोष्टी आपल्याला आज मिळत आहे. फक्त पाहिजे आहे ते ज्ञान. आता ज्ञान कधी मिळणार? ज्ञान अशा तऱ्हेच्या जे संत आज होऊन गेलेलं आहे त्यांचं चरित्र आज ऐकणं, वाचणं किंवा कीर्तनाच्या माध्यमातून त्यांना समजून घेणं हे आजच्या पिढीला अत्यंत महत्वाचे आहे. कारण आमची संस्कृती
त्यात मध्ये आज दडलेली आहे, लपलेली आहे. कारण आज आम्ही वेस्टर्नायझेशन मध्ये आपण धावत आहोत किंवा त्या दुनियेमध्ये आपण रमत आहोत. पण खरं संस्काराचं बीज जे आहे ते आपण विसरताना आपण बघतो आहोत. तरी देखील आज संतकरी समाजचे मंडळ आज विविध गोव्याच्या कानाकोपऱ्यातून आज इथं आलेले आहेत. त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतोय, कारण ही पवित्र अशी ही संस्कृती आज तुम्ही टिकून ठेवण्यासाठी सातत्याने रात्रंदिवस आज अभंगवाणीतून आणि त्याच एकत्राचा संतांचा हा चोख मेळा जो आहे तो आपण पुढे घेत आलेलो आहोत.